मुंबईतल्या घाटकोपरमध्ये साईदर्शन इमारत दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढत चाललाय। इमारतीतल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत इमारतीतून 11 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। 15 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान रात्रभर एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू होतं। त्यात आता तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय। यामध्ये अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी 30 ते 32 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। आतापर्यंत आम्ही 28 माणसांना तिथून काढलेलं आहे। त्याच्यातले 17 माणसं हॉस्पिटलमध्ये डेड डिक्लेअर केलेले आहेत आणि 11 माणसं अजूनही जिवंत आहेत, ज्यांना ट्रीटमेंट दिलेलं आहे। काहींची ट्रीटमेंट चालू आहे आणि काहींना सोडून दिलेलं आहे। घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी सुनील शितपला अखेर 11 तासानंतर ताब्यात घेतलं गेलं। त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। साईदर्शन इमारतीच्या तळमजल्याशी छेडछाड करून सुनील शितपनं नर्सिंग होमचं नूतनीकरण केलं होतं। या नूतनीकरणामुळेच इमारत कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। सुनील शितप हा शिवसेनेचा पदाधिकारी आहे। दरम्यान दुर्घटनेची चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांनी दिले। जे लोक या ठिकाणी वाचलेले आहेत त्यांना नीट मेडिकल ट्रीटमेंट मिळेल याची व्यवस्था या ठिकाणी पाहिली जाते आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे। बीएमसी कमिशनरला मी स्वतः आदेश दिलेले आहेत की त्यांनी तात्काळ याची संपूर्ण चौकशी करावी। 15 दिवसात त्याचा रिपोर्ट त्यांनी सादर करावा। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना भला मोठा 15 पानी फॉर्म भरावा लागणार असून अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी देखील जनरेट करावा लागणार आहे। कर्जमाफीची ही किचकट प्रक्रिया समजल्यानंतर सरकारला नेमकी कर्जमाफी द्यायची आहे की नाही असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला। फॉर्ममध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांची माहिती सुद्धा द्यावी लागेल। त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार ही माहिती गोळा करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या सतेज पाटलांनी केला। आपल्या मिश्किल भाषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शिवसेनेला चांगलाच टोला हाणला। शिवसेनेनं विरोधकांची हातमिळवणी करावी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर करावा असा प्रस्ताव अजितदादांनी सेनेपुढे ठेवला आणि विरोधकांच्या बाकांवर एकच हशा फेकला। सन 2016-17 मध्ये थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही। आता शिवसेना सांगते की 2017 पर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे। तुम्ही आणा, तुम्ही 62, आम्ही 80-82, चला ठराव मंजूर करून टाकू, होऊन जाऊ दे। खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या उदयनराजे भोसलेंना 2 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून उदयनराजेंना कोर्टात हजर करण्यात आलं नाही। सकाळच्या सुमारास उदयनराजे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। सुरुवातीला उदयनराजेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला। उदयनराजेंच्या वकिलांनी सादर केलेला जामीन अर्ज न्यायालयानं मान्य केला। उदयनराजे अटकेसाठी पोलिसांसमोर हजर झाले, मात्र तिथं त्यांचं आरोपींप्रमाणे नाही तर पाहुण्यांप्रमाणे स्वागत करण्यात आलं। पोलीस स्टेशनचे प्रमुख नारायण महिला विश्वचषकात शानदार कामगिरी करून भारतीय संघ आज सकाळी पहाटे मायदेशी परतला। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे 3:30च्या सुमाराला संघातील 8 खेळाडू पोहोचल्या। त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांनी गर्दी केली होती। त्यावेळी भाजपा आमदार आशिष शेलारही उपस्थित होते। त्यांनी खेळाडूंचं विमानतळावर स्वागत केलं। या 8 खेळाडूंमध्ये झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्माचा समावेश आहे। एक पॉजिटिव चीज़ यही है, वुमेन्स क्रिकेट को एक नया दिशा मिला, नया प्लेटफॉर्म मिला। आई होप यहीं से वुमेन्स क्रिकेट को नया सूचना होगा। जैसे कि टीम इंडिया ने परफॉर्मेंस करा, ये सबसे अच्छा अचीवमेंट है अभी तक का वुमेन्स क्रिकेट में। इससे पहले बहुत ज़्यादा कंपैरिजन होते थे कि गर्ल्स क्रिकेट, मेंस क्रिकेट। आई थिंक ये वर्ल्ड कप देखने के बाद लोगों की सोच तो एटलीस्ट चेंज हुई होगी, क्योंकि क्रिकेट होती है, उसमें मैन और वुमेन्स का कोई कंपैरिजन नहीं होता है। और जिस हिसाब से हमारी टीम ने परफॉर्म करा है, वो मुझे अपनी टीम पे बहुत प्राउड फील हो रहा है। वसईतल्या तुंगारेश्वर धबधब्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश आलं। सोमवारी तुंगारेश्वर धबधब्यावर आलेल्या तरुणांच्या ग्रुपपैकी एक तरुण अचानक बुडू लागला।
त्याचे मित्र सेल्फी काढण्यात गुंग होते। यावेळी रिंकू मिश्रा या तरुणानं बुडणाऱ्या मुलाला वाचवलं आणि त्याचा जीव वाचवला। रिंकू त्याचा जीव वाचवत असताना किनाऱ्यावरील तरुणांनी मोबाईलमध्ये त्याचं चित्रण केलं। गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातलं भंडारा धरण ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे धरणातून 4,500 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडलं जाते। दरम्यान धरणाजवळच्या धबधब्यांमध्ये नवा जीव आलाय। रंध आणि छत्रीसारखा दिसणारा अंब्रेला धबधबा ओसंडून वाहतोय। त्यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तर गेल्या 30 वर्षात फक्त दुसऱ्यांदाच भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालंय। उठसूट अधिकाऱ्यांवर हात उगारणारे आमदार बच्चू कडूंविरोधात नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलं। महापौरांसह अनेक पक्षांच्या नगरसेवकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। अपंग पुनर्वसन कायद्यावर चर्चा करण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली। मात्र चर्चा फिसकटल्यानं बच्चू कडूंनी अभिषेक कृष्ण यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारला। या घटनेनंतर बच्चू कडू यांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटकाही झाली। कुख्यात गुंड्या म्हणजेच रफिउद्दीन शिफिउद्दीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली। योगेश जयस्वाल, प्रकाश मोरे आणि महेंद्र खैरनार अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत। अटक करण्यात आलेले तिघे धुळे, उल्हासनगर आणि कासारेचे रहिवासी आहेत। या तिघांनी मुख्य आरोपींना पळून जाण्यात आणि पोलिसांपासून लपण्यासाठी मदत केली होती। एक मराठा कोटी मराठा अशी घोषणा देत सोलापूरच्या माढ्यात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला। हातात भगवे ध्वज, डोक्यावरती भगवे फेटे, यामुळे अवघं माढा शहर भगवं झालं होतं। मराठा समाजाला आरक्षण, निमगावातील समाजकंटकांवर कारवाई अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना 2 हंगामी कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी निलंबित केलं गेलंय। अध्यक्ष अतुल भोसले यांनी ही कारवाई केली। समिती व्यवस्थापनाचं कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्यानं पैसे घेऊन दर्शन देण्याचा बाजार मंदिरात सुरू झाला होता। त्यातूनच सुरक्षारक्षक पांडुरंग साळुंखे आणि नारायण वाघ या कर्मचाऱ्यांमध्येच मारामारी झाली आणि त्यानंतर या दोघांचं निलंबन झालं। औरंगाबादच्या गजानन महाराज मंदिर ते गारखेडा या वर्दळीच्या रस्त्यावर एका व्यापाऱ्याला सिनेस्टाईल लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र बहादर विनोद यांनी बॅगवरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही। चोरट्यांनीही त्यांच्या कपाळावर आणि हातावर चाकूनं वार केले। मात्र विनोद यांनी त्यांचा जोरदार प्रतिकार करत चोरट्यांना लाथ घातली। पित्ती यांचा प्रतिकार पाहत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला। शिर्डीतल्या श्री साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं साई सच्चरित्र पारायण सोहळ्याला सुरुवात झाली। पारायणाचं यंदा 23व्या वर्ष असून 5,000हून अधिक भाविक यात सहभागी झालेत। साई समाधी मंदिरासमोर हे पारायण केलं जाते। साईंच्या भूमीत पारायण करायला मिळणं भाग्याचं असल्याचं भाविक सांगतात। काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरात यांना गोवा फॉरवर्ड पार्टीत आणून विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या राजकारणात मास्टर स्ट्रोक मारला। पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून बाबूश यांना उतरवण्याच्या हालचाली सुरू होत्या। मात्र त्याआधीच विजय सरदेसाई यांनी मोठी राजकीय खेळी खेळून सर्वच राजकीय गणितं बदलून टाकली। गोव्याच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं प्रयत्न करणाऱ्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करणं कधीही चांगलं असं सांगत मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमधील प्रवेशाचं समर्थन केलं।